नमस्कार. माझ्या इंस्टाग्रामवरच्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि अनेक फॉलोअर्सना, अनेक मित्रमैत्रिणींना अभय करंदीकरचा मनापासून नमस्कार. मित्रांनो, कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात आपण अत्यंत गुणी कलावंतांना, अनेक कलांमध्ये माहीर असलेल्या, अनेक कलांमध्ये कार्यरत असलेल्या उत्तम उत्तम कलाकारांना भेटत असतो. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण भेटणार आहोत अशाच एका उत्तम कलाकाराला. अर्थात त्या पेशाने एक उत्तम गायिका आहेत आणि त्याच्याचबरोबर त्या एक शिक्षिका देखील आहेत. भेटूया पार्श्वगायनामध्ये स्वतःचं नाव, स्वतंत्र एक शैली निर्माण करणाऱ्या आजच्या आपल्या कलावंतांना, आजच्या आपल्या कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात आलेल्या गेस्टना, ज्यांचं नाव आहे अमृता मोडक नाईक. बघूया अमृता लाईव्ह आली आहे का आणि अमृता आपल्याला जॉईन होऊ शकते का. मला अमृता अजून काही लाईव्ह दिसत नाही आहे, त्याच्यामुळे मी तिला ॲड नाही करून घेऊ शकत आहे. अमृता लाईव्ह आली की तिला मी ॲड करून देतो. जर ती लाईव्ह आलेली नसेल तर येस, अमृता लाईव्ह आलेली आहे. आपण अमृताशी गप्पा मारूया. हॅलो अमृता, कशी आहेस? मस्त मजेत. कॉफी चॅट विथ अभय या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. या. हो हो, मी पण. कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपल्याकडे असंख्य श्रोते इथे जमलेले आहेत आणि त्यांची संख्या वाढतेच आहे, तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया मला वाटतं. अमृता, सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असं विचारायला आवडेल की तुला संगीत क्षेत्रामधली ही जी संगीत कला जी आहे, तर ह्या कलेमध्ये आवड कशी आणि कधी निर्माण झाली? आवड तर शाळेत असल्यापासूनच होती. म्हणजे घरातच गाणं होतं. माझे आई वडील दोघेही गातात. आई माझी BMC मध्ये म्युझिक टीचर होती आणि वडीलही गाणं शिकत होते. म्हणजे ते प्रभाकर फणशीकरांबरोबर कट्यारमध्ये वगैरे त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे त्यांना गाण्याची नोकरी चांगलीच होती. डोंबिवलीला निंबर्गी बुवा म्हणून होते, त्यांच्याकडे ते गाणं शिकत होते. तर गाणं तसं घरात होतं म्हणजे बऱ्यापैकी, त्यामुळे आवड आपोआप निर्माण झाली. आणि एक गमतीशीर किस्सा मला तुला सांगायला आवडेल की असं झालं की तिसरीत होते मला वाटतं मी, आणि आमच्या हेडबाईंनी बाबांना पत्र दिलं की तुम्ही येऊन भेटा. तर बाबांना काय कळलं नाही की शाळेतनं असं पत्र का आलं, काय झालं, काय केलं गोंधळ. म्हणून बाबा आपले आले, सुट्टी वगैरे टाकून आले शाळेमध्ये. आणि शाळेत आल्यानंतर बाई काय सांगतात, अहो तुमची मुलगी काय सुंदर गाते, तिला आम्हाला एका स्पर्धेला पाठवायचं. बाबा म्हणजे असं, अरे त्याच्यासाठी कशाला मला सुट्टी काढून बोलावली तुम्ही, नुसतीच तशी सुरुवातच गमतीशीर झाली. तिसरी असल्यापासूनच गायला सुरुवात झाली. ओके, म्हणजे तू आता म्हणत होतीस तसं आई संगीत शिक्षिका होती आणि त्याच्यातनंच तुला म्हणजे आईकडूनच हा वारसा आलेला आहे. आईशिवाय अजून कोणी? आईच्याच बाजूने आजीकडूनही आहे. म्हणजे आईची आई माझी आजी सुधा पोकलेकर, ती तिच्या लग्नाच्या आधी कोल्हापूरला होती. म्हणजे तेव्हा ती लता मंगेशकरांबरोबर वगैरे कार्यक्रम वगैरे म्हणजे करायची, म्हणजे नाटकांमध्ये काम करायची. पण तेव्हा असं बायकांनी काम करणं, स्टेजवर जाणं वगैरे जरा फारच चांगल्या पद्धतीचं मानलं जायचं नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी रागाने तिचं लग्न लावून दिलं. एकदम फिल्मी स्टोरी एकदम. तिचं लग्न लावून दिलं. तिचा वारसा माझ्या आईने चालवला. माझी आई खूप म्हणजे तिच्या उभरत्या काळामध्ये तिने भरपूर गाण्याचे कार्यक्रम वगैरे कल्याणमध्ये तेव्हा राहत होती, ते सगळं केलं. नंतर तिला नोकरी लागली BMC मध्ये. मग तिचंही प्रोफेशनल गाणं सुटलं. बरोबर. ती शिक्षकी पेशा केली, पण शिक्षकी पेशामध्ये सुद्धा गाणंच शिकत होती. म्हणजे ती संगीत शिक्षिका होती 28 वर्ष. बरोबर. आणि सेम पॅटर्न माझाही झाला. माझंही गाणं एकदम सुरू झालं आणि लग्न झाल्यानंतर माझं अचानक प्रोफेशन चेंज होऊन मी पण टीचिंग मध्ये गेले. बरोबर बरोबर. तुझ्या शिक्षकी क्षेत्राकडे आपण नंतर येऊया,
पण आधी मुळात आपण संगीत कलेतनं सुरुवात करूया की मुळात आता तू म्हणते आहेस की तुला घरातून ह्याचा वारसा मिळाला, पण तुला संगीत क्षेत्राबद्दल काय वाटतं, गायन कलेबद्दल काय वाटतं? म्हणजे ही कला एक प्रयोग कला आहे असं तुला वाटतं का? एक्सपेरिमेंटल आर्ट ज्याला आपण म्हणतो, तर गायन कला ही एक एक्सपेरिमेंटल आर्ट आहे का किंवा प्रयोग कला आहे असं तुला वाटतं का? हो, अगदीच पूर्णपणे प्रयोगकला आहे. म्हणजे शेवटी कसं होतं, आपण जेव्हा शास्त्रीय संगीत सुद्धा म्हटलं असतं, तर त्या प्रकारची कुठल्या प्रकारची गायकी किंवा कुठलं घराणं तुम्ही फॉलो करताय, त्या हो. प्रकारे तशी गायकी करावी लागते. तसंच हल्ली आता असं त्याचा ट्रेंड बदललाय. म्हणजे मी जेव्हा रियालिटी शोजमध्ये भाग घेतला होता 20-22 वर्षापूर्वी, तेव्हा हम्म. फारच अगदी काय म्हणतात, सामान्य पद्धतीने ते सगळं चालायचं, की तुम्ही अगदी जशी आहेत तशी छाप गाणी म्हणायची आणि मग म्हणजे त्याच बरोबर. जरा सुद्धा त्याच्यामध्ये व्हेरिएशन येता कामा नये. आता त्याच्या हो. उलट अगदी झालेलं आहे, की तुम्हाला आता हो. स्वतःचा काहीतरी वेगळा ठसा उमटवलेला दाखवावा लागतो. आणि खरी विच गोष्ट इज अ आहे. व्हेरी गुड थिंग. म्हणजे ते असेल तरच त्याला मजा आहे. तुम्ही किती वर्ष तीच रटाळ टेप वाजवणार, असं बरोबर होतं. आहे. त्यापेक्षा तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा स्वतःचा टच दिला की तुम्ही एक्सपेरिमेंटल होतं आणि ते आता चांगलं सुरू झालंय आणि त्याचा फारच आनंद आहे. म्हणजे ऑब्व्हियसली जसं जग पुढे जाईल तसं आपल्याला बदललं पाहिजे ट्रेंड प्रमाणे. बरोबर. आणि तू म्हणतेस तसं कलेच्या बाबतीत थोडं असंही आहे की कला ही आपण प्रवाही म्हणतो, त्याच्यामुळे तो प्रवाहीपणा असल्यामुळे त्याला एक ओघवतं स्वरूप असल्यामुळे की पूर्वी ती वेगळी होती, आता ती वेगळी आहे आणि कदाचित आपल्या पुढच्या पिढीत मध्ये ती अजून काहीतरी वेगळ्या पद्धतीने अजून आहे अगदीच आणि त्याच्याही पुढे ती बदलत जाणार आहे. म्हणजे त्याच्यामुळे तू म्हणतेस ते अगदीच. खरीच गोष्ट आहे, ते पूर्वी वेगळं होतं आणि आता कम्प्लिटली वेगळं आहे. अमृता, तुझे म्हणजे संगीत क्षेत्रातले गुरु कोण? म्हणजे आई शिवाय आणखी कोणाकडे तू शिकत होतीस किंवा? हो, बरेच बरेच गुरु आहेत. म्हणजे सुरुवातीला आई बाबांकडे शिकले. बाबांनी म्हणजे अगदी 10वी होईपर्यंत मला गाण्याच्या क्लासला वगैरे अजिबात घातलं नव्हतं. म्हणजे मी गांधर्व हो. महाविद्यालयाची परीक्षा सुद्धा 11वी नंतर दिली. तर तेव्हा बर. बाबा जे निंबर्गी फॉर्मकडे डोंबिवलीला शिकत होते, त्यांची मुलगी हो. वीणा निंबर्गी, वीणाताई, हा. तिच्याकडे मी शिकले. जवळजवळ एक मला वाटतं 4-5 वर्ष तिकडे होते डोंबिवलीला तिच्याकडे. हा. त्याच्यानंतर मी पंडित अजय पोहम सरांकडे 2 वर्ष शिकले. अरे वा. त्याच्यानंतर मी इकडे ठाण्याला लग्न झाल्यानंतर आल्यानंतर ठाण्याला विदुला भागवत म्हणे त्यांच्याकडे अजूनही शिकते. म्हणजे अरे, ब्रेक घेत किती घेत छान. घेत करत करत आता मी एप्रिलमध्ये विशारद पूर्णाचा फॉर्म भरला होता, पण ते हा. काय परीक्षेला बसता आलं नाही कोरोनामुळे. आता ते कधी होईल तेव्हा बरोबर. होईल. म्हणजे विशारद पूर्णपर्यंत पोहोचली आहे. बरोबर. पण तुला आता त्या रियाजाला वेळ व्यतिरिक्त खूप काही जास्ती मिळालाय असं म्हणता येईल. अगदीच अगदीच अगदीच. आणि त्या व्यतिरिक्त आता मी लाईट म्हणशील तर वर्षातून भावांकडे शिकायला सुरुवात केली लेटेस्ट. हा. आणि एक 2-3 महिन्यापासून माझे एक एक्स कलिग आहे जूड अल्मेडा, त्यांच्याकडे वेस्टर्न शिकते. अरे वा. हे सुंदर. जरा नवीन काहीतरी सुरू केलं. बरोबर बरोबर. अमृता, तू गुरु असं आपण म्हणतो की आपण ज्याच्याकडे शिकायला जातो ते आपले गुरु असतात, पण असं असतं बघ की कला क्षेत्रामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काही आदर्श असतात की अरे मला ह्यांच्यासारखं गायचंय किंवा यांची मला ही स्टाईल फॉलो करायची आहे. तर असं साधारण तुझं संगीत क्षेत्रातले आदर्श कोण आहेत तुझे? असे तर बरेच आहेत, पण तसं तू अगदी पहिलंच नाव विचारशील डोळ्यासमोर आलेलं तर ते अर्थातच आशा भोसले. कारण त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं नाव डोळ्यासमोर येऊच शकत नाही. म्हणजे देवाच्या दयेने मला त्यांना ह्याची डोळी याची देह पाहता आले. त्यांच्याशी बोलले नाही मी, पण त्या माझ्या अगदी काही फूट बाजूला बसल्या होत्या आणि त्या नुसत्या काय म्हणतात तेवढ्या अनुभवाने सुद्धा मला इतकं भरून आलं होतं तेव्हा की अक्षरशः घळाघळा पाणी माझ्या डोळ्यातून ते समोर दिसल्यानंतर सुद्धा इतकं त्यांचा प्रभाव जबरदस्त आहे. म्हणजे लहानपणापासूनच इतका त्याचा प्रभाव आहे त्यांच्या गाण्यांचा, त्यांच्या कारकिर्दीचा, की शी इज वन बरोबर अँड ओनली इन्स्पिरेशन. बरोबर. अमृता, तू आता शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली 10वी नंतर आणि तत्पूर्वी सुद्धा तू गात होतीस, तर तू साधारण हे केव्हा ठरवलंस की शास्त्रीय का सुगम असं? कारण की हे गाणं शिकणाऱ्यांना प्रत्येकाला या पेज मधून जावं लागतं की मला नक्की काय निवडायचंय, की मला शास्त्रीय निवडायचंय का मला सुगम संगीत निवडायचंय. तर हे तू केव्हा आणि काय निवडलंस आणि का? हे ना हा फारच क्रुशियल प्रश्न आहे. म्हणजे याला त्याचं उत्तर द्यायचं मला माहित नाही, पण मी प्रयत्न करते. कसं बर. असतं आता पालक झाल्यानंतर या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आपला. म्हणजे आता माझा 14 वर्षाचा मुलगा आहे, तो जेव्हा म्हणतो की का मी हे शिकू, म्हणजे कशासाठी मला मॅथ्स मध्ये हे सगळं साइन कॉस थीटा याचा पुढे काही उपयोग होणार आहे का मला?
प्रश्न येतात ना ते ऐकून मला असं वाटतं नाही त्याचं काही चूक नाहीये. असं कधी वाटतं अगदी त्या क्षेत्रात असूनही वाटतं. पण शेवटी कसं आहे शास्त्र आहे आणि ते शिकलंच बरोबर पाहिजे. आहे. ते खरी तुमचा गोष्ट पाया आहे. असतो, तो फाउंडेशन आहे. ते जर तुमचं पक्क नसेल तर पुढे तुम्ही जी काही इमारत बांधाल ती कितपत राहील तग ठाकठी धरून ठेवू शकेल. त्याचं काहीच सांगता येत नाही. त्यामुळे ती बरोबर. किती आवडली आहे, त्याची किती गोडी लागली आहे किंवा ते किती छान आहे किंवा ती मला किती जमतंय यापेक्षा हा. ते करायलाच हवंय. बरोबर. हे नेटाने जोपर्यंत ते मनात पटत नाही की नाही नाही शास्त्रीय हे करायलाच हवं आणि त्याचा रोज रियाज केलाच पाहिजे आणि परीक्षा वगैरे दुय्यम आहे म्हणजे ते फक्त सर्टिफिकेशनसाठी बरोबर. असतं त्याला तसा काही फार हे नाहीये म्हणजे पूर्वी असं होतं की विशारद झालं की नाही म्हणतात तसा एक छप्पा लागतो की बाबा विशारद झाला बस. आता तसं काही राहिलं नाही. आता कितीतरी लोक अशी आहेत की जे म्हणजे तेव्हाही होती म्हणा की हा. परीक्षेचा असा काही त्यांचा हे नव्हता वाऊ नव्हता की हो. परीक्षेला बसायचं वगैरे असं गाणं शिकायचं एक पर्टिक्युलर घराणं किंवा एक पर्टिक्युलर गुरु धरून त्यांचाच फॉलो वारसा करायचं पुढे त्यांना. चालवायचा. बरोबर. सो तसं म्हणता मी भागवतबाईंकडे तर गाणं गेली अनेक वर्ष शिकते. हल्लीच वर्षाताईंकडेही जायला लागले. तर बरोबर. तिथे तर भरपूर आता मजा म्हणजे जसं कसं होतं ना माणूस वय वाढतं तसं प्रगल्भ होत जातो म्हणतात तसं आता जरा आत्ता कुठे मला जरा शास्त्रीयमध्ये मजा यायला लागली. आता असं वाटायला लागलं की नाही हा. हे जमेल आपल्याला असं. पण अदरवाईज जी काय भूल पडली होती सुरुवातीलाच ती हा. कायम आहे अजूनपर्यंत. आणि सुगम संगीताकडे जास्त ओढ आहे कारण तिकडे जास्त बरोबर. मोकळेपणाने स्वतःला एक्सप्रेस करता येतं. ओके. सो म्हणून तू सुगमची बाजू निवडली आहेस. ओके. असं गुड असं गुड. म्हणायला हरकत नाही. ओके ओके. अमृता एक 2 सेकंद तुझा ना व्हिडिओ ब्लर होतोय तर 2 सेकंद नेट कनेक्शनला काही प्रॉब्लेम आहे किंवा एकदा इथे बघते मी. बघणाऱ्या श्रोत्यांपैकी आपण कोणाला विचारूया की त्यांना पण तुझी स्क्रीन ब्लर दिसते आहे का तर कोणीतरी टाईप करू शकेल की अमृता तुम्हाला सगळ्यांना नीट दिसते आहे का नाही. नाहीतर ते ब्लर असताना मुलाखत चालू राहील बाकी काही नाही. बरोबर. येते हळूहळू येते डोंट वरी. ओके. ओके. आता तू म्हणतेस तसं की तू त्याच्यात तुला मोकळीक मिळते म्हणून म्हणूया किंवा एक स्वतःचा विचार करून जाता येतं म्हणून तू सुगम संगीताची बाजू निवडली. तर तुला इथे छोटूसा प्रश्न थोडा अभ्यासवृत्तीने तुला विचारायला आवडेल की त्याच्यात अजून काय खास खळगे असतात सुगम संगीतामध्ये की जे सुगम संगीत गाताना आपल्याला त्या गोष्टींकडे बारकावे ज्याला आपण म्हणूया ते असे असतात की त्याच्याकडे आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागतं. जे शास्त्रीय आणि सुगम ह्याच्यामध्ये नक्की फरक निर्माण करतो तर असं काय असतं नक्की. शास्त्रीय म्हणजे आता जसं मी तुला म्हटलं हळूहळू मला त्याची गोडी लागायला लागली आहे तसं बघायला गेलं तर आता शास्त्रीयमध्येही मला तो दुवा थोडासा सापडलाय असं म्हणायला हरकत नाही. अगदी बारीकसा असेल पण एक्सप्रेशनचा दुवा शास्त्रीयातही तितकाच प्रभावीपणे दाखवता येतो हे मला हल्लीच जरासं समजायला लागलं. पण मुळातच भावपूर्ण गाणं हेच मला आता हल्ली जरा जरा यायला लागलं असं मलाही स्वतःला वाटतं. कारण पूर्वी काय व्हायचं गायकी दाखवण्याची खुमकी असते ना म्हणतात त्याला की खुमखुमी होती तरुण वयामध्ये बरोबर. किंवा जसं की म्हणजे शब्दांकडे लक्षच द्यायचं नाही माझं. गाताना माझं केवळ लक्ष त्या माझ्या हरकती नीट येत आहेत की नाही किंवा माझी चाल बरोबर येते की नाही किंवा हे सगळं बरोबर. परफेक्ट येते की नाही याच्याकडे फार जास्त लक्ष असायचं. गाण्याचे शब्द काय आहेत किंवा त्याचा भाव काय आहे किंवा तू काय नक्की पोचवतोय ह्याच्याकडे माझं अजिबात अगदी प्रांजळपणे सांगते माझं खरंच लक्ष नसायचं. म्हणजे त्या बरोबर. बाबतीत मी शब्द पाठ केल्याशिवाय कधीच गाणं म्हटलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे माझी डायरी तुला मी दाखवते तर माझ्याकडे 300 गाणी लिहिलेली आहेत मराठी. बापरे. ओके. एकही गाणं मी म्हणजे पाठ झाल्याशिवाय डायरीत लिहित नाही असा माझा स्वतःचाच एक नियम होता अरे वा. की जोपर्यंत ते पाठ होत नाही तोपर्यंत लिहायचं नाही आणि जोपर्यंत लिहून येत नाही डायरीमध्ये तोपर्यंत ते सादर नाही करायचं. तर तशी लिहिलेली खूप गाणी पण ती सादर करताना शब्दांकडे लक्ष फारच कमी द्यायचं. आता असं म्हणू शकतोस तू की 40शी जवळ आल्यावर माणसाला जरा जाणवतं ना तसं काहीतरी झालंय. पण आता
जरा शब्दांकडे लक्ष जातं आणि मग शब्दातून थोडं अगदी जमायला लागले. आणि तुला मी गंमत सांगते, 2-3 दिवसापूर्वीच मी एका स्पर्धेत भाग घेतला होता हं. आणि त्या स्पर्धेमध्ये मला एक इंग्लिश गाणं म्हणायचं होतं. तर मी हां. त्याची प्रॅक्टिस करत होते घरी बसून आणि हा माझा लेक बाजूला बसून ऐकत होता बरं. तर तो असा त्याने थोड्या वेळा त्याच्या डोक्याला हात लावला आणि मला असं कळलं की ह्याला काय झालं, असं का हा रिॲक्ट करतो. मी म्हटलं, तुझ्याकडे ना भाव नाहीये, म्हटलं फिलिंग्स येत नाही, शब्द नाहीच. आणि त्याने म्हणजे तो इज अ व्हेरी गुड आर्टिस्ट, म्हणजे तो गाण्यात इतका हे नाहीये पण त्याचे स्केचेस खूप चांगले आहेत. तर त्याने मला स्केच काढून दाखवलं. म्हणजे त्याने हां. 2 वेगळे स्केचेस काढले आणि मला सांगितलं की तू त्या परफेक्शन कडे जातेस हे असं असं करायला, हे तुला परफेक्शनची गरज नाही, इकडे तू नुसती फिलिंग्स नाही का म्हणे. ओके. मी असं म्हटलं, बापरे, तूच राहिला होता सांगायचं. तर असे असे अनभिज्ञ गुरु पण भेटतात, खूप खूप असे अनभिज्ञ लोक बरोबर. अचानक येऊन काहीतरी असं छोटंसं सांगून जातात. पण तो माझा एकदम काय म्हणतात की ठीक आहे, क्रिटिक घरातला. बरोबर. आणि त्याला निंदकाचे वाटतं घर मला असावे शेजारी. अगदी खरंच म्हणजे. आणि त्याचं कसं झालं की त्यांच्या जनरेशन मध्ये मराठी हिंदी गाण्यांना एवढं स्थानच नाही अजूनपर्यंत तरी. ह्या वयाच्या मुलांना इंग्लिश गाण्यांमध्ये जास्त रस आहे अर्थातच. त्यामुळे हं. त्याच्या जनरेशनचं गाणं मी गाते आणि ते मला छान जमत नाही ह्याचा त्याला जो काही त्रास झाला, त्याच्यामुळे तो असं अगदी सहन न होऊन ऐकला आपलं गाणं. हे असं नाहीये, असं त्याने मला स्पष्ट सांगितलं. ओके. सो बेसिकली तू म्हणतेस तसं की तशात भाव सुद्धा महत्वाचा आहे, शब्दांना सुद्धा तितकंच महत्व आहे. तर त्याच्यामुळे तू असं म्हणू शकशील म्हणजे की बेसिकली की सुगम आणि रागदारीत हा फरक आहे की इथे भावाला खूप अधिक जास्ती महत्व दिलं जातं सुगम संगीतामध्ये. अर्थात शास्त्रीयलाही देतोच असं आपण तू म्हणतेच आहे, पण तरी सुद्धा आय मीन शब्दानुरूप भावाला आपण म्हणूया की सुगम मध्ये आपण जास्ती अगदीच महत्व अगदीच. देत असतो. म्हणजे माहित नाही हे आता कसं आपल्या पर्स्पेक्टिव्हवर असतं, जसा आपला दृष्टिकोन बदलतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा तसं ते बदलत जातं. तसं मला आता क्लासिकल मध्ये गायला लागल्यानंतर आता हळूहळू की आपण हेच भाव सुद्धा तितक्याच ताकदीने करू शकतो. म्हणजे तू छोटा ख्याल एखादा पेश करताना त्याच्यामध्ये ते सगळे भाव, किंवा ठुमरी गाताना एखादी ठुमरी पेश करताना तुला ते सगळे भाव त्याच्यामध्ये आपसूक दाखवता येतात. त्यामुळे खरी ठुमरी हा गोष्ट आहे. अगदी उपशास्त्रीय प्रकार जरी म्हटला तरी तो बऱ्यापैकी शास्त्रीय अंगाने जाणार आहे. बरोबर. त्यामुळे भावप्रदर्शन तिथेही करता येतं, नाही असं नाही, पण तिकडे मी असं कानाडोळा केला होता. ते जास्त छान. ओके ओके. अमृता, तू म्हणतेस तसं की तुझं शिक्षण चालू होतं तेव्हा तू 10वी पर्यंत तर अर्थात शास्त्रीय शिकायला सुरुवात नव्हती केली, पण तेव्हा काही असं तुटक मुटक म्हणूया किंवा छोटे छोटे कार्यक्रम असतात. आता तू मगाशी म्हणालीस तसं की बाईंनी तुझ्या बाबांना बोलवून घेतलं होतं आणि मग तसं ऑफकोर्स एखादं कोणी छान गाणारं असलं की आजूबाजूला कोणीतरी त्याला गायला बोलवतं. तसं तुझ्या बाबतीत पण नक्कीच झालं असेल, तर ते छोटे छोटे कार्यक्रम आणि त्याच्याबद्दल काही थोडं सांगू शकशील का? गाणं 10वी पर्यंत तर कार्यक्रम वगैरे नव्हते झाले, पण शाळेत भरपूर गायलो आम्ही. म्हणजे शाळेत हा. आमचा जो काही चमू होता आणि आमच्या हा. बाई होत्या शाळेत गाणी म्हणून, त्या आम्हाला भरपूर गाणी आमची बसवून घ्यायच्या आणि मी जवळजवळ म्हणजे मी 5वी ते 10वी दरवर्षी मॉनिटर होते आणि बर. बऱ्यापैकी वर्गाबाहेरच होते. म्हणजे आमच्या वेळेला शाळेत म्हणजे आताच्या मुलांच्या शाळेचं तू शेड्यूल बघशील तर 2 ब्रेक असतात ना, तेव्हा आम्हाला हो. एकच ब्रेक असायचा, एकच मधली सुट्टी. हो. हो. मी पूर्णपणे मराठी माध्यमातून शिक्षण झालंय माझं 1ली ते 10वी टिळकनगर विद्यामंदिर. तर क्या बात आमच्या आहे. मधल्या सुट्टीनंतर ते शाळा सुटेपर्यंत एवढा सगळा वेळ मी वर्गाबाहेरच असायचे. पहिले 4 तास वर्गात, बर. नंतरचे 4 तास बाहेर. त्यातला अर्धा वेळ गाण्यासाठीच काहीतरी प्रॅक्टिस करायला, नाहीतर बाकी वेळ इकडे तिकडे पळायची, नोटीस फिरव, सूचना वही घेऊन फिरायचं चारी वर्गामध्ये, कुठे फळे फिरायचे. म्हणजे जरा काय म्हणतात सोशल वर्कची आवड होती जरा जास्त. बरोबर. बाईंचा माझ्यावरती खूप जास्त विश्वास होता. म्हणजे मला शाळेतले आता सुद्धा मैत्रिणी शाळेतले जेव्हा भेटतात रियुनियनला वगैरे, ते म्हणतात आम्ही तेव्हा तुला पीएच म्हणायचो म्हणे टांगसाळे बाईंची. उपमुख्याध्यापिका होत्या टांगसाळेबाई, त्यांची मी खूप लाडकी होती. तर मला सगळे म्हणतात आता सांगतात ना, तेव्हा कोण बोलत नव्हतं. आता सांगतात आम्ही तुला पीएच म्हणायचो म्हणे त्यांची. तर मी कायम टांगसाळेबाईंना भेटायला गेलं की बाहेर ही शिपायासारखी हजर असायची. त्यामुळे शाळेत बाकी कार्यक्रम केले नाहीत,
पण शाळेत भरपूर आम्ही धमाल मस्ती केली आहे. गाण्याचा आमचा जो ग्रुप होता त्याची भरपूर म्हणजे खूप स्पर्धांमध्ये, समूहगीतांमध्ये, गाण्याचे कार्यक्रम, लेझिम भरपूर म्हणजे भरपूर मजा केली आहे. ओके. आणि आणि सकाळची प्रार्थना आणि संध्याकाळी शाळा सुटताना वंदे मातरम ह्या 2 गोष्टींसाठी म्हणजे असं काही कुठेही असले तरी ती बेल वाजल्यानंतर तिथून धावत जाऊन त्या जागी बेलच्या खाली जाऊन उभं राहायचं आणि ते आधी संपवायचं. हा म्हणजे अगदी बरोबर, शिरस्ता होता. नित्य नियम होता. बरोबर अगदी ते. अगदी आणि मग तू कार्यक्रमाला सुरुवात साधारण कधी केली? 10वीच्या नंतर वगैरे? कार्यक्रमांना 12वीत असताना केली. माझा पहिला हं. कार्यक्रम ठाण्यातच झाला विष्णुनगरला उमा निळकंठ व्यायामशाळेच्या पटांगणामध्ये. तो हा. माझा पहिला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात माझी कॉलेजमध्ये माझ्या एका मैत्रिणीशी ओळख झाली, नेत्रा जोशी, जी निवेदन हा. करायची. तर तिच्या हं. वडिलांनी हा कार्यक्रम मला दिला. तिचे वडील मला म्हणाले, की आमचा असा एक कार्यक्रम आहे, त्याच्यात 2 गाणी गाशील का? तर म्हटलं, "हो, गाईन." हं. तो माझा सगळ्यात पहिला 98 साली कार्यक्रम झाला. तर बर. अगदीच म्हणजे पहिल्यांदाच अशी मी साडी वगैरे नेसून स्टेजवर वगैरे म्हणजे फारच असं काहीतरी वेगळं मी काहीतरी. म्हणजे फारच 12वीत असताना म्हणजे काहीच्या काहीच ना खूपच वर्ष झाली. हो. 98-99 साली. ओके. सो सो मग तो माझा तिथे पहिला कार्यक्रम होता. हा. त्याच्यानंतर मग आमचा एक ग्रुप बनत गेला कॉलेजमध्ये असताना. म्हणजे वझे केळकरला मी होते. नेत्रा माझ्यापेक्षा हं. 3 वर्षांनी मोठी आहे. पण आम्ही मराठी वाङ्मय मंडळामध्ये एकत्र होतो. हं. त्यामुळे मग आमच्या ग्रुपमध्ये आमच्या डोंबिवलीचीच अजून एक माझी मैत्रीण जी दुसऱ्या शाळेत होती, पण आम्ही म्युझिक सर्कलमध्ये एकत्र असल्यामुळे एकमेकींना ओळखत होतो. गौरी कवी तू नाव ऐकून असशील. हो. तीही आमच्या कॉलेजला होती आणि अजून एक आमची मैत्रीण होती मधुरा वैद्य, तीही त्या कॉलेजला होती. तर आम्ही तिघी जणी वेगळ्या जॉनर गायची. मधुरा प्युअरली नाट्यसंगीत गायची, गौरी आणि मी भावगीतं गायचो, नेत्रा निवेदन ओके. करायची. मग असं करत करत आमचा ग्रुप जमत गेला. काही लोक बाहेरनं हा. आले, काही लोक कॉलेजमधूनच होते. असं करत करत ग्रुप जमला आणि तसं नंतर मग आमच्या ग्रुपचा पहिला कार्यक्रम आम्ही केला होता पामेकर सोसायटीला मुलुंडला. म्हणजे आमच्या बर. वझे केळकर कॉलेजमध्ये जे मराठीचे प्राध्यापक आहेत, मला वाटतं अजूनही आहे, जयप्रकाश लगदे सर. लगदे हा. सरांनी आम्हाला अशी रिक्वेस्ट केली कॉलेजमधला आमचा कार्यक्रम ऐकल्यानंतर, की आमच्याकडे गणपती तुम्ही येऊन कार्यक्रम कराल का? हं. आम्ही असं विचार केला, की हो, आपलं काय संच तयार आहे, आपण जाऊन फक्त गायचं. तर तो आमचा ऑफिशियली पहिला कार्यक्रम होता. अनऑफिशियली आय वुड से. कारण तोपर्यंत नाव वगैरे ठरलं नव्हतं. मग त्याच्यानंतर आमचा जो पेटीवादक होता मित्र, माझा विक्रम मुजुमदार, त्याने मग ही संकल्पना पुढे आणली, की आपण एक ग्रुपच सुरू करू, वाद्यवृंदच. बैठा वाद्यवृंद, बरोबर. आणि निव्वळ हं. मराठी बैठा वाद्यवृंद. आणि अशा प्रकारे कार्यक्रम करायला सुरुवात करू. तर आम्ही सगळ्यात पहिला कार्यक्रम 9 फेब्रुवारी 2000ला केला माघी गणेशोत्सवामध्ये विष्णुनगरला. बर. तिथून मग जी काही कार्यक्रमांची मालिका सुरू झाली, ती जवळ 3-4 वर्ष चालू होती. ओके. मग त्याच्यातले काही अनुभव, काही मजेदार किस्से असतील तर? किस्से तर खूप आहेत. म्हणजे जेव्हा स्वरांजली सुरू झाला त्याचबरोबर सायमल्टेनियसली मी अजून बऱ्याच कार्यक्रमात गायला लागले. म्हणजे डोंबिवलीला विश्वास पाटणकर तेव्हा राहत होते. हो. खूप मोठे संगीतकार आहेत, निखिलेश हो. सवणी. त्यांचा एक कार्यक्रम होता रामगाथा नावाचा. म्हणजे प्रमाणासाठीच रामाच्याच जीवनावरती संपूर्ण गाणी आधारित होती आणि अप्रतिम चाली, म्हणजे त्या इतक्या सुंदर चाली होत्या. आणि त्याचे कार्यक्रम मोस्टली नागपूर आणि खामगाव वगैरे त्या साईडला व्हायचे. कारण ते काय म्हणतात, गाण्याचं लेखन अरविंद आगाशे म्हणून त्यांनी केलंय, जे हं. खामगावला राहतात. त्यामुळे बर. तिकडे त्याचं जरा जास्त माहिती होती त्या कार्यक्रमाबद्दल आणि त्या बरोबर. कार्यक्रमाबद्दल खूप क्रेज होती तेव्हा. तर तेव्हा त्या कार्यक्रमासाठी सुद्धा भरपूर मजा यायची, कारण तिकडे वेगळाच ग्रुप होता. ह्या ग्रुपमधलं कोणीच नव्हते असं होतं. बरोबर. तर हं. हं. तो ग्रुप एक वेगळा होता. त्यामुळे आम्ही तिकडे प्रवास खूप करायचो. नागपूरला जायचो. भयान म्हणजे भयंकर गरम व्हायचं तिकडे. म्हणजे मला एकदा आठवतंय, की आम्ही तिघी जणी एका रूम मध्ये राहायचो. तिघी जणी मुली होतो. तो तिघी मुलीच होतो. संगीता बामणी हं. होती, हं. आता नेहा वैष्णव काय नाव आहे, आणि मयुरी हं. दफ्तरदार. मयुरी आमच्यात बर. सगळ्यात लहान होती, मी आणि संगीता, आणि आम्ही तिघी एका रूम मध्ये होतो. तर एवढ्या गरमीची ना आपल्याला सवय नसते मुंबईमध्ये. आपल्याकडे बरोबर. मुंबईत गरमी म्हणजे काय, आपल्याला घाम आला की आपण घाम पुसतो आणि हा किती गरम होतंय करतो. नागपूरला म्हणजे तू असं काही कव्हर न करता नुसता बाहेर गेलास तरी चट्टे उठतात हातावर, हात म्हणजे सनबर्न
हा आहेत हा. हा तर नागपूरला म्हणजे डायरेक्ट सनबर्न, म्हणजे तू म्हणजे आपल्याला कोणी सांगितलं नाही जर, आणि तू असंच जर मुंबईत फिरतोस तसं बाहेर फिरायला लागलास तर डायरेक्ट सन टॅनच होऊन येणार, इतकी गरमी आहे. बापरे. आणि त्यातून रात्री जास्त गरम होतं तिकडे. म्हणजे आम्ही जेव्हा प्रोबेबली अशा पिरियडमध्ये गेलो होतो जेव्हा तिकडे उन्हाळा जास्त असतो. तर मला एक रात्र अशी आठवते की आम्ही अक्षरशः तिघी जणी तळमळत होतो रात्रभर. आम्ही गादीवर बादली म्हणजे बाटलीभर पाणी ओतलं, अक्षरशः ती गादी भिजवली चक्क, आणि मग त्या गादीवर झोपलो. बापरे. कूलर होता बरं का आमच्या खोलीमध्ये, कूलर होता. ते वाळ्याचे कूलर असतात ना नागपूरला, तसे हो कूलर हो असतात. हो 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 आपल्याकडे असतात तसे नाही, वेगळे कूलर हो. असतात. तर तो कूलर एक होता, पंखा होता, तरी आम्हाला झोप लागेना. शेवटी आम्ही अक्षरशः गादीवर पाणी ओतलं आणि मग त्याच्यावर आणि काहीतरी भयानक. प्रेक्षकांमधले काही किस्से असतील तर मजेशीर. प्रेक्षकांमध्ये आमच्या ग्रुपमध्ये आम्ही स्वरांजली कार्यक्रम जेव्हा करत होतो ना, तेव्हा आम्ही भरपूर फिरलो. म्हणजे त्याचेही आम्ही भरपूर कार्यक्रम केले. म्हणजे सुरुवातीचे 2-3 कार्यक्रम तर आम्ही सिद्धिविनायकला केले. तेव्हा हा. कारण आम्ही सुरुवातच नव्हती गणेशोत्सवात केली. तर मी गणेशोत्सवाचाच एक कार्यक्रम केला. त्याच्यानंतर एक ना काय म्हणतात त्याला हल्ली, कॉर्पोरेट प्रोग्राम मिळाला आम्हाला एक. कॉर्पोरेट प्रोग्राम माहिती ना, असे कंपनीज मध्ये वगैरे हो असतात हो ते. हो हो. मी फारच लहान होते रे, म्हणजे मी FY ला होते अक्षरशः. आणि हा. विक्रमला साधारण अंदाज होता की कॉर्पोरेट प्रोग्राम्स म्हणजे काय असतं, किंवा काय प्रकारचं क्राऊड असतं, किंवा त्यांना कशी गाणी अप्रूव्ह होतात वगैरे. आणि मी ना खरं अगदी प्रांजळपणे तुला सांगते की मी उभं राहून गाण्याचं ना तेव्हापर्यंत तर अजिबातच म्हणजे कधीच गायले नव्हते. आयुष्यात पहिल्यांदाच मी अशी उभं राहून वगैरे गायली, आणि मी गायला सुरुवात केली आणि मी आजूबाजूचं पब्लिक बघितलं आणि मला जे काय धडकी भरली तो सगळा माहोल बघून, तुम्ही तिथून धूमच ठोकली डायरेक्ट. आणि मी मागे गेले, स्टेजच्या मागे गेले, एक खुर्ची पकडली आणि नुसती घळाघळा रडते. हा आला विक्रम. म्हणतो अगं तुला काय झालंय? म्हटलं मी नाही गाणार आहे, मी नाही गाणार. म्हणतो अगं असंच असतं, असं रडून चालणार नाही. तर म्हणाले मी येणारच नाही. म्हटलं मी इथेच बसून येणार आहे, तुमचं झालं की मला सांगा, मग आपण जाऊ. बापरे. क्या बात अशी आहे. गंमत. नवीन 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 काहीतरी ऐकायला मिळालं. अमृता, आता आपण मगाशी इतका जशा सांगीतिक गप्पा मारत होतो तसं तुला अजून एक विचारावं असं वाटतं की फिल्म संगीतासाठी शास्त्रीय शिक्षण घेणं अत्यावश्यक आहे असं तुला वाटतंय का? कुठल्याही प्रकारचं गाणं तुला म्हणजे प्लेबॅक म्हण किंवा तुला म्हणजे गाणं शिकण्यासाठी शास्त्रीय हे फाउंडेशन हे असायलाच हवं. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की काही काही गोष्टी तुला किती आवडल्या नाही तरी त्या कराव्या लागतात, तसं आहे. म्हणजे त्याची आवड निर्माण झाली तर वेल अँड गुड, नथिंग लाईक इट. बरोबर. तुला त्याच्यामध्ये आवड निर्माण करून देणारी काय म्हणतात काहीतरी चावी मिळाली, कोणीतरी गुरु चांगला मिळाला आणि तुला तेवढी गोडी लागली तर नथिंग लाईक इट. पण समजा नाही तर जरुरी नाही की प्रत्येकाला लागेल, की ती चांगला गुरु आणून दिला तरी शेवटी ते तुझ्यावरती असतं की तुला कितपत स्वतःवरती ते असतो. अपलोड होतं. खरी गोष्ट आहे. त्यामुळे तेव्हा नाही झालं, पण आता मला असं वाटतं की मी अजूनही प्रयत्न केला तर जमेल. अभी भी बहुत टाइम है बरोबर इसमें. आहे. बरोबर. आणि अमृता, थोडं असं वाटतं का की आता ऑफकोर्स शास्त्रीय शिक्षण म्हणूया किंवा सुगम संगीत म्हणूया, त्यातही शिक्षण हा प्रकार आलाच, पण एकदा शिक्षण घेतल्यानंतर म्हणूया की कुठेतरी अलीकडे बघा, आपल्याला अलीकडे हे प्रमाण खूप जास्ती वाटतं की कुठेतरी झळकलं पाहिजे. मी इथे काहीतरी म्हणजे तिथे दिसणार असेल अमुक ठिकाणी तरच मग मी शिकेन, किंवा तिथे झळकण्यासाठी मी शिकेन, किंवा हे मी करतेय म्हणजे झळकलंच पाहिजे. तर हे कुठेतरी अलीकडे खूप जास्त दिसतं. तर हे तुला कितपत योग्य वाटतं? म्हणजे मी असं म्हणणार नाही हे अलीकडे आहे, हे पहिल्यापासून आहे. आता उलट जास्त प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहेत. म्हणजे मी ओके. स्वतःही याच्यातून गेलेली आहे. मी जेव्हा रियालिटी शोज मध्ये जात होते तेव्हा माझाही हाच उद्देश असायचा. तेव्हा अगदीच हे असतं ना की मी प्रत्येक चॅनलवरती माझा चेहरा दिसला पाहिजे किंवा असं काहीतरी. बरोबर. तर तेव्हा, आणि ती फार सुखावणारी गोष्ट आहे की तू स्वतःला जेव्हा टीव्हीवरती अगदी बघतेस, खरंय. ऑब्व्हियसली कलाकार म्हणून किंवा माणूस म्हणून ती नक्कीच नक्कीच. काय म्हणतात म्हणजे सुखावणारीच गोष्ट आहे ती, की तू त्याला बरोबर आहे. फेम मिळतं, लोक ओळखू लागतात वगैरे वगैरे. पण ते केलंच पाहिजे. हा उलट आता मी असं म्हणेन की आता उलट तो ट्रेंड कमी होत चालला.
म्हणजे आता जरी जास्त व्यासपीठ मिळत असलं, जास्त ऑपॉर्च्युनिटीज असले, जास्त चॅनल्स, जास्त किंवा आता आता सध्या टीव्ही चॅनल्स बंद आहेत, तर आपल्याकडे हे सोशल मीडियाचं जे काय माध्यम आहे हो. त्याच्यातूनही भरपूर कला प्रदर्शन सुरू आहे. म्हणजे गेल्या लॉकडाऊन वरती अवलंबून राहावं लागत नाही. जेव्हा त्याच्यामुळे तू थोडंसं सांगशील का? थोडं हो, मिस केलंय आम्ही. हां. ओके. सो मला लॉकडाऊन मुळात पासून असं कळलं वाटतं नाही. की हां. लॉकडाऊन लॉकडाऊन झाल्यापासून हे जेव्हा आता प्रत्येक जण आपापल्या पर्सनल पेजवरनं हे जे काही आपली अदाकारी पेश करतायत किंवा आपले गायन कला सादर करतायत, त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये गंमत अशी होते की तू ते मग प्रेक्षकांसाठी करत नाहीयेस, तू स्वतःच्या आनंदासाठी करतेस, असं होतं. हं. त्यामुळे तुला हं. समोरच्यानी किती ऐकलं किंवा त्यांची दाद आली नाही आली त्याच्याशी तुला काहीच देणं घेणं नसतं, कारण तुला ते टाळ्या ऐकूच बरोबर. येत नाही. लोकांना आवडतात, लोक बरोबर. लाईक करतात, शेअर करतात, सगळं बरोबर आहे. पण तरीही त्याचा मुख्य उद्देश हाच असतो की तुला तुझ्याकडे जे आहे ते सादर करायचं. आत्मीय सुख ज्याला आपण याच्या म्हणतो तसं अगदी आत्मसमाधानासाठी, करेक्ट. आणि ह्याच्या अगदी स्वसमाधानासाठी. उलट आता आता असं ह्याच्या एक्झॅक्टली उलट होतं. मी असं म्हणेन की आता सध्याच्या रियालिटी शोज मध्ये की तू उद्या एखाद्या रियालिटी शो मध्ये भाग घेतलास आणि तिकडे गायन कला तुझी सादर करायला गेलास, तर तुला तुझं स्वतःच सादर करायला अजिबात हे मिळत नाही. काय म्हणतात त्याला, स्कोपच नसतो, संधी वाव मिळत नाहीये. नाही. नाहीच हां. मिळत अजिबात. कारण त्यांचा एक ठराविक पॅटर्न असतो काहीतरी चॅनेलचा. टीआरपी साठी म्हण किंवा त्यांची काहीतरी थीम असते किंवा त्यांचं ठरलेलं असतं सगळं की आमच्याकडे हीच. त्याच्यात आणखी बरेच काय काय कॉम्प्लिकेशन्स असतात. त्यांच्याकडे त्या त्या गाण्यांचे राईट्स नसतात, त्यामुळे ती गाणी तुम्ही गाऊ शकत नाही. असे बरेच हो. त्याच्यामध्ये हे असतात की काही काही आपण तू आता कधी आता विचार केलास तर तुझ्या लक्षात येईल की काही काही खूप नावाजलेली गाणी आहेत जी आपण कधीच ऐकत नाही. आपल्याला लक्षात येतं की हे गाणं का गात नाहीत खरी ते गोष्ट लोक. आहे. तर त्याच्या मागे वेगळा बरोबर. त्यांचा हे असतो की त्यांच्याकडे त्याचे राईट्स नसतात. हां. त्यामुळे त्यांना ते गाणं घेता येत नाही. त्यामुळे मग ज्याचे हो. राईट्स अवेलेबल आहेत त्याच्यातनंच तुला ते निवडावं लागतं आणि मग त्याच्यामधून जे तुझ्या वाट्याला येईल ते तुला सादर करावं लागतं. हो. ओके. असं होतं. त्यामुळे उलट पक्षी तिथे तुला खूप कमी वाव मिळतो. म्हणजे अनलेस अँड अंटिल तुझ्याकडे खूप जास्त साठा अवेलेबल आहे आणि त्याच्यातून तुला ते सादर करण्याची तेच गाणं जे तुला आवडतं आणि तुला मनापासून ते म्हणायचं आहे आणि ते सादर करायचं आहे, ही संधी मिळणं फारच दुर्लभ. कळायला पूर्वी मिळेल एवढं नव्हतं. याची शाश्वती नाही काही. बरोबर. अगदीच बरोबर. अगदीच. त्यामुळे हे सोशल मीडियावरती बरोबर. उलट बरं आहे, कारण तुला मग अगदीच मनापासून तुला जे गायचं आहे ते तू सांगू शकतोस. आणि लोक ऐकतील की बरोबर. नाही ऐकतील, नाही आवडलं तर नाही ऐकणार, आवडलं तर ऐकतील. पण तुला स्वतःच कला सादर करण्यासाठी नक्कीच स्वतःचा असा एक प्लॅटफॉर्म मिळतो. बरोबर. तुझी उत्तरं बरोबर आहेत, पण मला आणखीन तो एक छोटा पॉइंट असा होता की लोकांचं शिकण्याचं जे प्रमाण आहे ते बहुतांश असं कुठे दिसतं का की सादरीकरण हे झळकण्यासाठी शिक्षण हे जे प्रकरण म्हणूया आपण, तर हा, याचं प्रमाण वाढतंय का? तर आय मीन ते आता ना ते कसे माहितीये का, तो एक प्रकारचा काय म्हणतात, एक प्रकारची मानसिकता आहे ती, की काही पालक असे आहेत की त्यांना ती सगळी छानछवटी आवडते आणि त्यांना त्याच्यामधूनच आपल्या बरोबर. मुलाने पुढे जावं. म्हणजे मुलाला कधी कधी, म्हणजे लहान मुलांचं विशेषतः मी तुला हे सांगते, कधी कधी मुलांना ती व्हायची इच्छाही नसते. पण पालकांची अगदी अपुरी खरंय. राहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मुलाला इतकं प्रेशराईज करतात की नाही नाही तू हे शिकलंच पाहिजे, तुला हे आलंच पाहिजे आणि तू करशील. आणि असं करून मुलाला पुढे ढकलण्यासाठी मग ते सगळं करत राहतात, पण अल्टिमेटली मग त्यातनं काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे ही एक वेगळी बरोबर. मानसिकता आहे, वेगळ्या मानसिकतेचा हा एक ग्रुप आहे असं म्हणायला हरकत नाही, की त्यांना फक्त ते एक्झिक्यूट करायचं. बरोबर. बरोबर. अमृता, तू सध्या काय करते आहेस आता? सध्या तुझं काय कसं शेड्यूल आहे आणि सध्या काय करतेस तू? मी सध्या काय करते, मी सध्या खूप मजा करते. खूपच मजेत, म्हणजे खूप मजेत. खूपच मजेत मजेत चालू आहे. मी गेली 13 वर्ष शिक्षकी क्षेत्रात होते. म्हणजे मी इंग्लिश शिकवत होते इंटरनॅशनल स्कूल्समध्ये. म्हणजे आजवर मी बर. जितक्या स्कूल्समध्ये काम केलं ती सगळी युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज अफिलिएटेड होती. म्हणजे ती पण एक वेगळी गंमत आहे. म्हणजे आपण आता जर थोडंसं शिक्षकी पेशाबद्दल बोलायला सुरुवात केली तर मी तुला गंमत अशी सांगेन की माझं शालेय शिक्षण संपूर्ण मराठी मीडियम मधून झालं. म्हणजे मला इंग्रजी हो. विषय 5वीत आला, तृतीय भाषा म्हणून. हो. तृतीय भाषा म्हणून 5वी मध्ये इंट्रोड्यूस झाला.
त्याच्यानंतर मी कॉलेजला वझीर बेळकरला होते, तिकडे मी BA केलं पॉलिटिकल सायन्समध्ये, राज्यशास्त्र विषय. तिकडेही इंग्लिशशी काही संबंध नव्हता, कारण माझे जे BA ला आपल्याला आर्ट्सला असताना जे 3 स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट घ्यावे लागतात, त्याच्यात माझं मराठी साहित्य होतं, पॉलिटिकल सायन्स हो. होतं आणि सोशिओलॉजी होतं. इंग्लिश लिटरेचर नव्हतं, म्हणजे मिळालंच नव्हतं. बरोबर. नंतर मी बरोबर. MA केलं, तेही अर्थातच पॉलिटिकल सायन्समध्ये केलं. त्याच्यानंतर मी मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स केला. मी एका प्ले स्कूल नर्सरीमध्ये टीचर म्हणून जॉबला लागले डोंबिवलीलाच. बर. तिकडे तर इतकी धमाल आली की तिकडे किस्से आहेत ना नर्सरी आणि प्ले ग्रुपचे, तू ऐकून म्हणजे हैराण होशील. खूप मजा आली तिकडे, कारण 1.5 आणि 2 सांग की वर्षाची. एखादा किस्सा. नक्की. माझ्याकडे एक ना म्हणजे मी आणि अजून एक माझी असिस्टंट सारखी एक होती माझ्याबरोबर, असिस्टंट टीचर. तर मी जॉबला लागले तिकडे आणि लगेचच माझं लग्न झालं. आणि मी म्हणजे मला वाटतं मी जानेवारीत लागले आणि मे मध्ये माझं लग्न झालं आणि मी लगेचच प्रेग्नंट होते. तर जेव्हा माझा मुलगा झाला तेव्हा ती भेटायला आली होती माझी असिस्टंट टीचर, आणि ती आदित्यला बघायला लागली आणि आदित्यला बघून ती म्हणते, आपल्या वर्गातल्या सगळ्या मुलांचे थोडे 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 चेहरा मला ह्याच्यामध्ये दिसतोय, कारण अशी गंमत म्हणजे विचारू नकोस, खूपच मजा यायची प्ले स्कूल नर्सरी तिथे. त्याच्यानंतर मग माझा मुलगा झाल्यानंतर मी BEd केलं. माझ्या सासूबाईंनी मला प्रचंड सपोर्ट केला. त्यांनी मला सांगितलं की माझी मुलगी असो किंवा माझी सून असो, घरात बसायचं नाही, आपल्या पायावर उभं राहायचं. त्यामुळे तू काम केलं पाहिजेस काहीतरी, तुला जे हवं ते कर, पण घरात हाऊसवाईफ बनून बसायचं नाही. त्यामुळे मी त्याच्यानंतर BEd केलं, म्हणजे आदित्य झाल्यानंतर. ओके. BEd केल्यानंतर पहिलाच जो मला जॉब मिळाला तो NIS इंटरनॅशनल मुलुंडमध्ये. आणि काय माहिती, म्हणजे हा तर म्हणजे केवळ दैवी योगायोग आहे की त्या इंटरव्ह्यूअर्स म्हणजे डॉक्टर वरदराजन जे आहेत NIS इंटरनॅशनलचे ट्रस्टी, त्यांनी मला इंटरव्ह्यू घेतला. सगळे प्रश्न जे काय जनरली विचारतात ते विचारून मला सांगितलं की यू विल टीच इंग्लिश. आणि मी अशी अवाक की इंग्लिशचा काहीच संबंध, माझ्या कुठल्याच सर्टिफिकेटमध्ये इंग्लिशचा काहीही संबंध नाही. म्हणजे ऑनेस्टली तुला सांगू का, म्हणजे हे मला आता नंतर विचार केल्यावर असं जाणवतं की त्यांना काय माझ्यामध्ये स्पार्क दिसला काय माहित नाही, किंवा तेवढी एकच पोझिशन अवेलेबल होती त्यांच्याकडे तेव्हा, इंग्लिश टीचर अवेलेबल होती, त्यामुळे त्यांनी मला इंग्लिश दिलं. 1ली ते 4थीला इंग्लिश शिकवायचं. आता समोरून आलंय म्हटल्यानंतर मी नाही म्हटलं नाही, म्हटलं घ्यायचं, करायचं, काय होत नाही, आणि शिकवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तुला गंमत वाटेल, हा माझा पहिला जॉब होता. त्याच्यानंतर मी जवळजवळ 13 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केलं आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये काम केलं. असं नाही की एकाच शाळेत केलं, मी जॉब्स बदलत राहिले जशी जशी प्रगती होत गेली तशी. कुठल्याच शाळेमध्ये कोणीच माझे कुठलेच सर्टिफिकेट उघडून बघितले नाही. म्हणजे BEdला सुद्धा कसं असतं, तू BEd करतोस तेव्हा तुला 2 स्पेशलाइज सब्जेक्ट चूज करावे लागतात. तर माझे स्पेशलाइज सब्जेक्ट काय होते BEdला, मराठी आणि हिस्ट्री. पुन्हा इंग्लिशचा काहीच संबंध नाही. काहीच संबंध नाही. तरीही प्रत्येक शाळेमध्ये जिथे जिथे मी गेले तिथे त्याने, तुम्ही ह्याच्या आधीच्या शाळेत काय शिकवत होतात? इंग्लिश. ओके, मग आमच्याकडे 6 to 9ला शिकवा. अरे पण माझ्याकडे नाहीये समोरून सांगून सुद्धा ते म्हणजे नाही ठीक आहे. म्हणजे केवळ एक्सपिरियन्सच्या जोरावरती हे चालू राहिलं आणि मला त्याचा काय म्हणतात आनंद वाटतो फार, की मी ते पुल ऑफ करू शकते चांगल्या प्रकारे. आणि म्हणजे एका शाळेमध्ये तर जिथे आपण एकत्र काम करतो तो युनिव्हर्सल स्कूल, तिथे मी प्रायमरी कोऑर्डिनेटरच्या पोस्ट पर्यंत गेले होते. तिथे तू कोऑर्डिनेटर होतीस. तिकडे मी प्रायमरी कोऑर्डिनेटर पर्यंत पोहोचले होते टीचिंग झाल्यानंतर. त्यानंतर काही हेल्थ इश्यूजमुळे मला सोडावं लागलं आणि मग दुसऱ्या शाळांमध्ये वगैरे गेले. टीचिंग मध्ये पण भरपूर मजा आली. म्हणजे मुलांबरोबर तर मी इतकी धमाल केली ना की माझ्याकडे म्हणजे असे नमुने होते माझ्याकडे दरवर्षी. तू आता शैक्षणिक क्षेत्रात पण काम केलेलं आहेस म्हणून विचारतो. अर्थात तुझ्याकडे विषय जरी इंग्रजी हा असला तरी एक मुलांमध्ये वावरत असल्यामुळे म्हणूया की आपल्याला काही एक आपले साचे बांधले जातात बघ. तर असं तुला वाटतं का की शैक्षणिक क्षेत्रामध्ये गायन विषय घेऊन
नवीन काही प्रयोग करता येतील किंवा असं काही होऊ शकतो का, असं मला तुला विचारायला आवडेल. अ, तसं तर आता होत आहेत बऱ्यापैकी. म्हणजे जेव्हा मी शाळेत होते तेव्हा आम्हाला अ, इतर विषय म्हणून हे शिवण किंवा संगीत किंवा चित्रकला हे इतर इतर विषय म्हणून अवेलेबल होते. तसे आताच्या ह्या बरोबर. इंटरनॅशनल स्कूल्समध्ये म्हण किंवा सीबीएसई आयसीएसई स्कूल्समध्ये सुद्धा काय हम्म. म्हणतात ते संगीत हा विषय शिकवलाच जातो. त्याच्यात सुद्धा बरोबर. हल्ली असं होतं की बऱ्यापैकी डिव्हिजन केलेलं आहे. म्हणजे इंडियन आणि वेस्टर्न हे दोन्ही अवेलेबल करून देतात. म्हणजे बर. काही काही चांगल्या नावाजलेल्या शाळांमध्ये तर तुला वेस्टर्न मध्ये तेवढे इन्स्ट्रुमेंट्स वाजवण्यासाठी तेवढे ट्रेनर्सही असतात. कीबोर्डसाठी हो. वेगळा ट्रेनर असतो, ड्रम्ससाठी वेगळे सर येतात, गिटारसाठी वेगळे सर येतात, सिंगिंगसाठी व्होकलसाठी वेगळे सर येतात. म्हणजे हे सगळ्या फॅसिलिटीज आता अवेलेबल आहेत बऱ्यापैकी. त्यामुळे तसं बरोबर. बघायला गेलं तर संगीत ऍज अ होल विचार केलास तर भरपूर वाव सध्याच्या विद्यार्थ्यांना मिळतोय. म्हणजे बरोबर. करायची त्यांची तयारी असेल तर त्यांना भरपूर स्कोप अवेलेबल आहे. पुढे एवढा स्कोप स्कोप आहे. आमच्या वेळेला नव्हता. हो, इव्हन आमच्याही वेळेला नव्हता. हा, म्हणजे आम्हाला संगीत विषय होता पण तो हो, हिंदुस्थानी क्लासिकल तेवढ्याच एवढंच पुरता होतं. मर्यादित. हो हो. आता आणि तसं कैक नाहीये. आता वेळेला instruments तू म्हणतेस तसं कैक वेळेला असंही होतं की संगीताबरोबर त्यांना आणखीन एखादा विषय शिकवायला लागत असे आणि मग ऍडिशनल सब्जेक्ट म्हणून ते संगीत हा विषय शिकवत असे. तेवढंच आपल्या पुरतं होतं म्हणजे. तर आता तुलाही माहित असेल, तुम्ही ह्या पेशामध्ये होताच काही वर्ष, त्यामुळे तुला हो माहित असेल की त्याची आयामच बदलत गेली, की आता तुम्ही हो. कसं होतं क्लॉकर बेसिसवरती ह्या टीचर्सना ते घेतात, की तुम्ही फक्त येऊन तेवढ्या तासांसाठी शिकवा आणि जा. त्यामुळे बरोबर. त्यांच्यावरती बर्डन येत नाही. ते फक्त त्यांचा बरोबर. त्यांचा विषय येऊन शिकवतात आणि जातात. मग ते फुल टाइम टीचर्स म्हणून घेत नाहीत, असं होतं. त्यामुळे ते बरोबर. जास्त फोकस करू शकतात त्यांचा. बरोबर. अमृता, एक वेगळा, आणखीन थोडासा वेगळा त्याला एक दृष्टिकोन देत मी तुला एक प्रश्न विचारतोय की मुलांना जेव्हा आपण शिकवत असतो तर मुलांना शिकवताना मुलांना कुठल्या माध्यमातलं, माध्यम इन द सेन्स आता आपण म्हणूया की प्रसार माध्यम या दृष्टीने म्हणतो आहोत, की मुलांना कुठल्या माध्यमातून शिकायला जास्ती आवडतं, श्राव्य माध्यमातून, दृश्य माध्यमातून का दृकश्राव्य माध्यमातून? हे तर आता तुला म्हणजे आता काय म्हणतात, शिक्षकी पेशात असल्यामुळे मी तुला हे सांगू शकते की मल्टिपल इंटेलिजन्स थिअरीचा जर तू विचार केलास तर काही हम्म. मुलांना दृक माध्यमातून जास्त अपील होतं, काही मुलांना श्राव्यामधून, काही मुलांना दोन्हीमधून. त्यामुळे हम्म. असं बायफर्केट करता येणार नाही की तू फक्त श्राव्य माध्यमातून शिकवलंस तरच ते अपील होईल किंवा दृकश्राव्य हम्म. मधून केलंस तरच अपील होईल. हे प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असल्यामुळे तुला इनफॅक्ट ऍज अ टीचर प्रत्येक माध्यम त्याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि मग मूल त्याचं जसं लाइकिंग असेल त्या हिशोबाने ते ग्रास्प करेल, असं मला वाटतं. बरोबर. बरोबर. पण एक आपण जर पूर्ण मुलांचा जर विचार केला समहाव, तू म्हणतेस ते बरोबर आहे की प्रत्येकाचं वेगळं आहे, पण तरी पण अपील होताना प्रत्येकाला साधारण अपील कुठली गोष्ट जास्त होते? श्राव्य माध्यम म्हणजे आपण म्हणूया फक्त रेडिओ किंवा आपण वगैरे या गोष्टींचा विचार करूया की जिथे दिसत नाही, फक्त मुलांना ऐकू येतं. हा, म्हणजे गाण्याचं म्हणशील, येतं ऐकायला? हॅलो, येतं ऐकायला? मला तुझा आवाज ऐकू येतो. आता येतोय? हॅलो, बोलशील थोडं? येतोय ऐकायला? हा. ओके, बोल. बोलशील थोडं काहीतरी? हा, येतोय, आवाज येतोय आता माझा? हो हो, मला येतोय. तुला येतोय माझा आवाज? हो, येतोय येतोय. ओके, फाईन. मी तुला असं म्हणत होतो की पूर्ण मुलांचा जर विचार केला तर मुलांना श्राव्य माध्यमातून म्हणजे आपण जसं म्हणूया की रेडिओ वगैरे, दृश्य माध्यम म्हणूया की ज्याच्यात फक्त चित्रकला येऊ शकते किंवा शिल्पकला येऊ शकते, की ज्यातनं फक्त दृश्य दिसतंय, मूर्तिकला येईल. पण दृकश्राव्य इन द सेन्स आता युट्यूबची चॅनल्स असतील म्हणूया किंवा या ज्या गोष्टींमधून मुलं जास्ती अट्रॅक्ट होतात किंवा तर मुलांना या तीन पैकी कुठलं माध्यम बघायला जास्ती आवडतं, जिथे मुलं जास्ती शिकायला उत्सुक असतात? आता हे परत परत कसं आहे माहितीये का, हे थोडंसं ट्रिकी क्वेश्चन आहे. म्हणजे काही मुलांना ते एक्सपोजर अति मिळाल्यामुळे दृश्य माध्यमाकडे जास्त आकर्षले जातात मुलं.
पण हो. ज्यांना खरोखरच गाण्याबद्दल किंवा संगीताबद्दल ती आवड आहे मुळामध्ये, त्यांना हो. त्यांना त्या दृश्य माध्यमापेक्षाही श्राव्य जास्त आवडतं. त्यामुळे खरी मी गोष्ट म्हणजे आहे. माझ्या आता गेल्या काही 4-5 वर्षांमधला अनुभव तुला सांगायचा तर जी काही 4-5 वर्ष माझ्याकडे स्टुडंट कम्युनिटी होती, ती सगळी मुलं बरोबर. वेस्टर्न गाणी फॉलो करणारी आहेत. म्हणजे त्यांना हिंदी गाण्यांमध्ये काही रस नाही, मराठी तर फारच लांब राहिली. पण हो. हिंदी सुद्धा फार रेअरली ती मुलं ऐकतात, पण इंग्लिश गाणी जास्त ऐकतात. तर हो. त्याचं ते ना व्हिडिओपेक्षा किंवा शब्दांपेक्षाही गाण्याचा जो ग्रूव्ह म्हणतात ना, त्यांना त्या ग्रूव्ह मध्ये जास्त मजा असते. की रॅप असेल किंवा हिप-हॉप असेल किंवा जे काही प्रकार त्यांचे जॉनर असतील, त्या ग्रूव्ह मध्ये हो. त्यांना ती मजा वाटते. आणि त्या ग्रूव्हमुळे ती गाणी त्यांना म्हणजे त्यांना त्याच्या शब्दांची खरोखरच म्हणजे कधी-कधी मला असं वाटतं कशी काय ही मुलं ही गाणी म्हणतात? त्यांना माहितीये तरी का काय या गाण्याचा अर्थ आहे? असं मला हा. म्हणजे तडफडात व्हायचा माझा, की काय हे मुलं गातायत? तुम्हाला माहितीये तरी का काय गाताय तुम्ही असं? पण बरोबर. त्यांना त्याच्याने काही फरकही पडत नाही. म्हणजे त्यांना तू समजावून हो. जरी सांगितलंस, म्हणजे मोठी जरी असली 9वी-10वीची, त्यांना तू सांगितलंस की बाबा रे हे तुझ्या वयाला सुटेबल नाहीये गाणं. ते तू हो. नको हो. गाऊस. असं तू सांगितलंस तरी त्यांना काही फरक पडत नाही. त्यांचं म्हणणं आम्ही थोडी ते गाणं म्हणजे त्यांचं कसं होतं, जसं माझं माझ्या तरुणपणात झालं ना, मला हो. अर्थाशी काही देणं-घेणं नव्हतं. अर्थाची काही तेवढं देणं घेणं नव्हतं. मला चाल आवडली, मला गाणं म्हणायचं असं मला तो त्याचं चाल आवडली, मी मला त्याचा मोठं ग्रूव्ह होतो. आवडलाय, मी ते गाणार आहे. असं आता हो. त्यांचं आहे. म्हणजे हे मला वाटतं हे फार जेनेरिक आहे. हे तेव्हा वेगळं माझ्या वेळेला माझ्यावरती तसे मराठी गाण्यांचे वगैरे संस्कार झाल्यामुळे मी त्याच्यामध्ये बरोबर. जास्त हे होते. आता ह्यांना खरी इंग्लिश गोष्ट आहे. गाण्यांमध्ये जास्त एक्सपोजर असल्यामुळे ते असेल. पण व्हिडिओचं हो. म्हणशील किंवा व्हिडिओनी त्यांना जास्त आकर्षलं जातं ही गोष्ट खरी आहे. काही मुलं आहेत ज्यांना त्याच्यामध्ये जास्त एक्सपोजर मिळतं अनायासे. हो. अनायासे मिळतं. आता ते इतकं सहज उपलब्ध आहे त्यांच्यासाठी, की मग त्यांना ते जास्त भावतं त्याची गोडी कधी-कधी. जास्ती लागते. धावतं जास्त बरोबर. ते. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. अमृता, आपण मगाशी जो प्रयोगकला असा उल्लेख केला होता बघ, ही प्रयोगकला आहे का संगीत? तर अर्थात तू म्हणालीस तसं की ही प्रयोगकला नक्कीच आहे. पण मग या प्रयोगकलेचा व्यावसायिकतेमध्ये कसा काय उपयोग केला जातो बघ? किंवा व्यावसायिकता कशी साधली जाते या प्रयोगकलेची? आता तरी मला असं वाटतं, की आता व्यावसायिकता खूपच चांगल्या प्रकारे म्हणजे मार्केटिंग त्याचं चांगलं करतात. म्हणजे तू आता हा. बघशील तर माझ्या माहितीतले जितके गाणारे लोक आहेत, त्या प्रत्येकाकडे स्वतःचं मिडी आहे, स्वतःची सिस्टीम आहे घरामध्ये, माईक सिस्टीम आहे, स्पीकर आहे, छोटासा मिक्सर असतो त्यांच्याकडे, त्यांच्याकडे गराज बँड असतं, त्यात स्वतःचे स्वतः ट्रॅक बनवतात, आपले आपले ट्रॅक कव्हर्स बनवून अपलोड करतात. त्यामुळे मला हो. उलट पक्षी असं वाटतं, की आता तर एक्सपेरिमेंटला म्हणजे अक्षरशः कवाडं उघडली प्रचंड वाव आहे. की त्यांच्याकडे खूप जास्त वाव आहे. कारण त्यांना कोणी रोखणारं नाहीये. कारण हे कसं होतं, मी जसं तुला मगाशी म्हटलं ना, चॅनेल वरती गाणं आणि तू सोशल प्लॅटफॉर्मवर गाणं ह्याच्यामध्ये फरक हाच आहे, की तू सोशल वरती गाताना एकदा हे अनाउन्स केलंस, की आम्हाला ह्याच्यामधून काही कमर्शियल आउटपुट नाहीये, की तुला राईट्सचा काही संबंधच येत नाही. हो. मग तुला काहीच रोख राहत नाही. कुठलीच कंपनी येऊन तुला हे म्हणणार नाही, की हे आमचं गाणं आहे, तुम्ही का गायलं? कारण तू हे हो. हो. पहिल्यांदाच त्यांना हे सांगितलंस, की आम्हाला ह्याच्यातून काही कमर्शियल आउटपुट करायचं नाही. अनलेस देर इज कमर्शियल आउटपुट, मग ते पेड प्रोग्राम्स करतात. हो. पण त्यामुळे त्यांना उलट पक्षी जास्त वाव मिळतोय. कारण त्यांच्याकडे सगळी आयुधं आहेत त्यांची आणि ते स्वतःचं स्वतः ट्रॅक रेकॉर्ड करतात. स्वतः घरी बसून हे सगळं करू शकतात अगदी सहज. म्हणजे हो. मुद्दाम उठून तुम्हाला स्टुडिओत जाण्याची गरज नाही. आता आपलं आपणच रेकॉर्डिस्ट पण बनू शकतो. त्यामुळे उलट प्रयोगशीलतेला खूप जास्त वाव आहे. अमृता, तू स्वतःची अशी काही गाणी रचलेली आहेत का? काही संगीतबद्ध केलेली आहेत किंवा? नाही रे बाबा, अजून तरी नाही. अजून तरी नाही. अजून तरी मी काय म्हणतात विद्यार्थी दशेतच आहे. आणि बरं. जोपर्यंत म्हणजे अजूनपर्यंत तरी असाच प्रयत्न आहे की लोकांनी इतक्या भल्या भल्या मोठ्या दिग्गज लोकांनी जे काही बनवून ठेवलंय आधीच, ते आधी 10% का होईना आत्मसात करून सादर करण्याचा प्रयत्न मुळात आधी करायचा. त्याच्यानंतर क्रिएशन वगैरे खूपच वेळ आहे अजून. लई वेळ बरोबर. आहे. अमृता, आपण बराच वेळ गप्पा मारतो आहोत आणि आता आपण कार्यक्रमाच्या या टप्प्यावरती आलेलो आहोत की तुझं कलेचं सादरीकरण आपल्याला सगळ्या श्रोत्यांना बघायचं आहे आणि ऐकायचं आहे. पण तत्पूर्वी मला तुला एक थोडंसं सांगायचं आहे की ही जी क्लिप असते ही 1 तासाने बंद होते.
तर याच्यात मध्ये खंड पडता कामा नये म्हणून मी क्लिप ही इथेच थांबवतो आहे आणि परत मी दुसरं लाईव्ह सेशन चालू करतो जेणेकरून ते पुन्हा 1 तासभर कंटिन्यू राहू शकतं जेणेकरून मध्ये कुठल्याही प्रकारचा ब्रेक येणार नाही. तर आता आलेल्या आणि इथे जमलेल्या असंख्य श्रोत्यांना मी हेच सांगेन की तुम्ही हा कार्यक्रम असाच बघत राहा. आम्ही परत 2 मिनिटात येतो आहोत आणि आता आपण अमृताची गाणी ऐकणार आहोत त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका इथेच थांबा. भेटूया पुढच्या भागात.